दुसऱ्या बाजूला ससू नवकार. वेगळी नक्कीच इथे मात्र स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. एक चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन. प्रत्येक संघाला 5 षटक कशी मिळतील याकडे मात्र लक्ष दिले गेलंय या स्पर्धेमध्ये, श्रद्धांजली चषकामध्ये. चला टाइमपास होणार नाही याकडे लक्ष द्या. ससूनगर संघ आपले सलामीवीर मैदानाच्या आत पाठवून द्या लगेचच. 2 पंच मैदानाच्या ताबा घेत आहेत. एका बाजूला ललितजी भोईर उर्फ बंडा सरांना आपण बघू शकतोय आणि दुसऱ्या बाजूला हितेंद्र भोईर उर्फ पाती सरांना बघू शकतोय. तसेच गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकतोय विशाल भोईर यांना पाहू शकतोय. मी विनंती करतोय ससूनवगर आपली सलामीवीर मैदानाच्या आत पाठवून द्या, जेणेकरून जी पुढची जे सामने आहेत अजून कशा जास्तीत जास्त षटकांचे मिळतील याकडे लक्ष द्या. दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षेमध्ये येऊ दे, जेणेकरून तुमची जी नावं आहेत ती आम्हाला माहीत पडतील. ससूनगर म्हटलं तर रोहितला विसरून चालणार नाही. या दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षेमध्ये आले पाहिजेत. जी तुमची नावं आहेत ती आम्हाला मात्र माहिती पडलेत. दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षेमध्ये येऊ दे. तर जय नंबर 1 चा गोलंदाज येतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र जय याला प्राचार्य दिलं जातंय. सलामीची जोडी जितू आणि चिन्मय आपल्याला बघायला मिळते. दोन्ही संघ जे आहेत ते एकाच परिसरातील बिल्लान होत आहेत. थोडंफार फास्ट खेळायचं आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अशी शुभेच्छा. जितू आणि चिन्मय अशी जोडी बघायला मिळतोय. तर नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर मिस्टर जय येतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक P1 चं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. 30 सर्कल मध्ये बघायचं झालं तर एक शॉट थर्डमॅन शॉट फाईन, त्याच्यानंतर एक पॉइंटला शतरक्षक बघू शकतो, त्याच्यानंतर एक फॉरवर्ड पॉइंटला, त्याच्यानंतर एक शॉट मिड ऑफला शतरक्षक बघू शकतोय आणि एक शॉट मिड विकेट, त्याच्यानंतर एक स्क्वेअर फॉरवर्ड स्क्वेअर लेगला शतरक्षक बघू शकतोय. पहिला चेंडू अगदी सन्मानपूर्वक जितू मार्फत चेंडू खेळला जातोय. चेंडू मात्र ग्राउंडवर जातोय. धाव घेण्याची कुठल्या प्रकारे संधी मिळत नाहीये. जातोय चेंडू पहिला निर्धाच्या स्वरूपात. पहिला चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. 5 षटकांची लढत. 5 षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील ससूनवगर संघामार्फत. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज मिस्टर जय. फारशी प्रगती बघायला मिळते मालजीपाडा संघाकडनं. यंग खेळाडूंना मात्र जास्तीत जास्त संधी मिळते. मात्र यावेळेस बघा लेग बिफोरची अपील केली होती. पंच लगेच दाखवतात की ऑफस्टिप सोडून जाणारा चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 1 या आकड्यावर.
52 धावेनिशी मात्र इथे संघाचं अकाउंट ओपन झालंय ससूनगर संघाचं. तिसरा चेंडू या मात्र अगदी बॅटन पॅडच्या मध्ये चेंडूला खोदून काढले. वन बाफले चेंडूला कलेक्ट करतायत शतरक्षक. चांगला थ्रो बघायला मिळतोय. चांगला थ्रो, अप्रतिम थ्रो बघायला मिळतोय शतरक्षकाकडून. एक धाव काय रोखू शकत नाही. एक धाव संख्येने पुढे सरकली होते ती म्हणजे 2 धावा. 2 धावांशी मात्र इथे स्वतःच अकाउंट ओपन करत असताना फलंदाज चिन्मय याला बघू शकतोय. आता मात्र स्ट्रायकरकडे जितू येतोय. यामध्ये दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होतोय. चेंडू मात्र लॉंग ऑन रिजनला ट्रॅव्हल झालाय. शतरक्षक येतोय, चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगला प्रयत्न केला होता विनोद मार्फत. अगदी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला होता. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 24 या आकड्यावर. 4 या आकड्यावर माफ करायचंय. 4 धावा बिनबाद 4 अशी सुरुवात बघायला मिळते. फुलटॉप डिलिव्हरी, शतरक्षक डीप वरून येतोय. चांगले फील्ड बघायला मिळते. अगदी स्वतःला झुकवलं या चेंडू आडवत असताना. तोपर्यंत 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 6 या आकड्यावर. जितो बसतोय तो म्हणजे 4 वर तो आतापर्यंत खेळतोय. 4 चेंडूचा त्याने सामना केलाय. चिन्मय आतापर्यंत 1 चेंडूचा सामना करत 1 धावांवर तो देखील खेळतोय. शेवटचा चेंडू या षटकातील जय याचा राईट आर्म ऑफ द विकेटने. यावेळी मात्र अगदी जोरात मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातोय चेंडू निर्धावच्या स्वरूपात. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे बिनबाद 6 अशी सुरुवात. ससूनगर संघ प्रथम फलंदाजी करत असताना P2चं षटक कोण घेऊन येईल तोपर्यंत एक डीजे ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानाच्या आत. थँक यू डीजे. नंबर 2चं षटक P2चं षटक घेऊन येतोय मिस्टर आकाश जाधव. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. आता मात्र 30 सर्कलच्या बाहेर किती शतरक्षक लावले जात आहेत तर 3 शतरक्षक लावले गेलेत 30 सर्कलच्या बाहेर. चिन्मय स्ट्राईक एंड कडे येतोय. डीप मध्ये आपण शतरक्षक बघू शकतो. डीप स्केअर लेगला शतरक्षक बघू शकताय. त्याच्यानंतर आपण डीप मध्ये शतरक्षक बघू शकतोय. डीप लॉंग ऑनला शतरक्षक मला वाटतं आहे आणि त्याच्यानंतर डीप लॉंग ऑफला शतरक्षक बघू शकतोय. थोडंसं फास्ट घ्यायचं आहे. जास्त वेळ घेणार नाही. याकडे लक्ष द्या. आदेश पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत या संघाचे तारणहार. आकाश येतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यायला बद्दल जोरकस मारण्याचा प्रयत्न. अगदी स्विंग करणारा चेंडू मात्र बघायला मिळतोय. गतीमध्ये वेग भरपूर होता चेंडू हाताळत असताना आणि चेंडू पातळी डॉटच्या स्वरूपात. पहिला चेंडू येतोय निर्धाव स्वरूपात बघायला मिळतोय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर आकाश जाधव. राईट आर्म ऑफ द विकेटने चिन्मयसाठी. याला मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला केलं जात नाही. चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स निघून जातोय. सीमा रेषा पार येतोय चिन्मयच्या बॅट मधनं चौकार.
थँक डीजे. तर या चौकारनीची धावसंख्या पुढे सरकली जाते ती म्हणजे 10 या आकड्यावर. बिनबाद 10 डबल फिगर मध्ये जाऊन धावसंख्या पोहोचली जाते 10 या आकड्यावर. चिन्मयाच्या बॅट मधनं आलाय चौकार. तिसरा चेंडू यामध्ये स्विच इट घातक फटका बघायला मिळतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. जातोय चेंडू निर्धाव स्वरूपात. अगदी सरळ बॅटने चेंडू जर बॅटला तुमच्या लागत असेल तर मात्र रिव्हर्स स्वीट करण्याचा प्रयत्न करायला नाही पाहिजे. अगदी सरळ बॅटने चेंडूला खेळायला पाहिजे. यावेळेस स्विच इट साठी गेले होते फलंदाज चिन्मय, मात्र असफल ठरलेत. यामध्ये अक्रॉस द लाईन चेंडूला खेळण्यासाठी गेले होते. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्या देत नाही चेंडू. चेंडू मात्र चेंडूला कलेक्ट करेल तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात धाव ही ऍड केली जाईल. 2 धावा. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 12 या आकड्यावर. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकातील. 12 धावा झालेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. थँक्यूडीचे नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय तो म्हणजे मिस्टर करण पाटील. मालजीपाडा प्रीमियर लीग कोण विफरेल याच खेळाडूला बाईक जी मिळाली होती तोच खेळाडू मैदानाच्या आत दाखल होतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 12 धावा. शेवटचा चेंडू असेल करण्याच्या माहितीसाठी. या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. आकाश 5 चेंडू हाताळलेत आणि 6 धावा त्याने खर्च केलेत या षटकामध्ये. अगदी चौकार दुसऱ्या चेंडूवर आला तर मात्र कुठे ना कुठे कमबॅक केलंय गोलंदाज आकाश जाधव मार्फत. 5व्या चेंडूवर आली विकेट. शेवटचा चेंडू असेल. स्ट्रायकरकडे करण फलंदाजीसाठी मात्र न्यू मॅन इन बघायला मिळतोय. 1 डाऊन मध्ये त्याला थोडस प्राचारण करण्यात आलंय. करण पाटील बघायला मिळतोय. पहिला चेंडू पेस करेल. यावेळेस मात्र अगदी फुल टफ दिल्यावरती व्ही शेप मध्ये चेंडूला केले जात आहे. शत्रक्षक बीट होतोय आणि त्याला मात्र गुंगारा देत चेंडू मात्र निघून जातोय. सीमा रेषा पार. येतोय चौकार. दोन षटक संपलेत आणि धावसंख्या आहे 16 धावा. 1 गडी बाद. प्रति षटकामध्ये 8च्या सराफरीने चालला जातोय तो ससूनवगरचा संघ बघायला मिळतोय. हाणामारी करायला हवी कारण मोठे पटके मारायला पाहिजेत. कारण आपण बघू शकतोय जय महाकाल मालजीपाडा संघामध्ये एक चांगले खेळाडू बघायला मिळत आहेत. तर आदेश पाटील यांना विसरून चालणार नाहीये. ते देखील मोठे फटकेसाठी मात्र जाणले जात आहेत. त्याच्यानंतर जय याला विसरून चालणार नाहीये. जय येतोय. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय आणि या संघासाठी तिसरं षटक जय मार्फत हाताळण्यात येतं. पहिलं षटक त्याने हाताळलं होतं. त्यामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या आणि विकेट मिळाली नव्हती. मात्र या षटकामध्ये विकेट घेतील का हे बघणं सगळ्यांना नक्कीच आवडेल. लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही घर बसला या मॅचचा आनंद घेऊ शकताय. फुल टॉप डिलिव्हरी. तर या किती धावा देऊन जातील या चेंडूवर तर पंचांचा इशारा येतोय. सीमा रेषा पार. येतोय चौकार जितूच्या बॅट मधनं. तर या 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते ती म्हणजे 20 या आकड्यावर. 20 धावा. 1 गडी बाद झालाय. ससूनवगर संघ प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकांचे सामने या मैदानावर आपल्याला बघायला मिळत आहेत. हा चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करत राहा कारण 5 षटकांचे सामने
मजा येते कारण जे शेवटचे खेळाडू असतात त्यांना मात्र कदाचित मिळत नसतं खेळण्यासाठी आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी. मात्र या स्पर्धेमध्ये चांगला प्रयत्न केलाय. यावेळी मात्र बॅटची एज घेतले आणि यष्टीरक्षकाने केली नाही चूक आणि पकडला जातोय जितू याचा जेल लागतोय धक्का क्रमांक दुसरा. झेप घेत या चेंडूला झेलच्या स्वरूपात मात्र कन्वर्ट केले गेलंय. नंबर 4 मध्ये इन होतोय मिस्टर हर्षद इन होतोय. जय जय पाटील गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आल्यानंतर मात्र स्वतःला कमबॅक केलंय गोलंदाज जय मार्फत. एक विकेट त्याने घेतले. जितू सारख्या फलंदाजाला त्याने मात्र चंबुचा आफरा दाखवलाय. जितू 8 धावांची बाद होतोय. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला उचलतोय तोपर्यंत एकच धाव मिळेल. एक या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकेल. ती 21च्या घरात जाऊन पोहोचले. 21 धावा झालेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या तिसऱ्या षटकातील. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण बघू शकतोय. एक स्वीपर डीप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक बघू शकतोय. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बघू शकतोय. त्याच्यानंतर डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बघू शकतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक बघू शकतोय आणि डीप स्केअर लेग या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बघू शकतोय. यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका खेळला जातोय. चेंडू मात्र स्वीपर कव्हरला येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय तोपर्यंत दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. हर्षद आणि फलंदाज किरण याच्या माध्यमातून 2 धावांची करण याच्या माध्यमातून या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते. ती म्हणजे 23च्या आकड्यावर. मोठे पटके येत नाहीत. मोठे पटके ना येण्याचं कारण म्हणजे त्यांची चांगली गोलंदाजी जय महाकाल मालजीपाडा संघाची. जय आतापर्यंत मोठे पटके खेळून देत नाही आहेत. अचूक टप्प्यावर त्यांनी आतापर्यंत गोलंदाजी केले. पहिल्या षटकात देखील अप्रतिम हाताळलं होतं. 6 धावा त्याने पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने जय. यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला मारायचा चेंडू येतो अप साइडला. क्षेत्ररक्षक कव्हर फ्लाय येतोय चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 25च्या आकड्यावर. अगदी दुहेरी आणि सिंगलने मात्र धावसंख्येला मात्र पुढे घेऊन नेण्याचं काम होतंय. ते म्हणजे ससूनगरच्या माध्यमातून. घर बसल्या कदाचित ससूनगरचे काही फॅन बघत असतील या मॅचला. अजून मोठे पटके काय येत नाही आहेत. मोठे पटके यायला पाहिजे. अजून 50 पर्यंत जाणं नक्कीच अपेक्षित आहे. 25 धावा. यावेळी मात्र हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होतोय. व्यवस्थित बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये आणि चेंडू मात्र आपण बघू शकतो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूला येथे उचलतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 1 या धावने धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 26च्या आकड्यावर. 3 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 2 गडी बाद 26. डीजेला संधी देऊया आणि लगेच मैदानाच्या आत.
तर गोलंदाजीचं विश्लेषण करायचं झालं तर मात्र जय याने शतक हाताळले, 2 षटक हाताळलेत, त्यामध्ये त्याने धावा खर्च केल्या. तर 16 धावा त्याच्या षटकामध्ये आल्या. त्याच्यानंतर एक षटक आपण बघितलं ते म्हणजे आकाश मार्फत हाताळण्यात आलं, त्यामध्ये त्याने धावा खर्च केल्या होत्या, त्या म्हणजे 10. चौथं षटक घेऊन येतोय मिस्टर विनोद, गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय. डावखुऱ्याने गोलंदाजी करण्यासाठी मात्र तो जाणला होतोय. चांगली हॅम ऍक्शन त्यांची बघायला मिळते. जॉन्सन पद्धतीने मात्र चेंडू तो हाताळत असतो. चांगली हॅम ऍक्शन त्यांची आहे, अगदी अप्रतिम चेंडू तो हाताळत असतो. करण स्ट्रायकनकडे येतोय पहिला चेंडू पेच करत असताना. या मात्र 20 सेप मध्ये चेंडूला खेळले जातोय स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून आणि झेल पकडला जातोय. करण पाटील याची खेळी संपुष्टात होते, गडी बाद होतोय. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर अभिजित दाखल होतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 26 धावा, गडी बाद झाले ते म्हणजे 3. पार्टनरशिप अजूनपर्यंत मोठी बघायला मिळाली नाहीये, छोट्या छोट्या पार्टनरशिप होत्या, त्यामुळे आतापर्यंत 26 या धावसंख्येवर जय महाकाल मालजीपाडा संघाने मात्र रोखून ठेवलंय. मोठे फटकेपासून थोडंसं वंचित ठेवलंय ससूनगर संघाला. हो, याला मात्र सन्मानपूर्वक चेंडूला खेळले जात आहे. चेंडू येतोय डीप मधून, येतोय शतरक्षक डीप मिड ऑफ मरून शतरक्षक येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत 2 धावा आपण पूर्ण केल्या जातात. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली जाते, जाऊन पोहोचते म्हणजे 28 आकड्यावर. या एंडने जर केलं तर नक्कीच डावखुरा त्याच्या फलंदाजासाठी मात्र ही हवा देखील वाहिली गेली आहे. मोठे पटका येत नाहीत त्या आतापर्यंत फलंदाजी करत असताना ससूनगर संघाचे. डावखुरा आताचा गोलंदाज हॅम ऍक्शन बघायला मिळते, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मध्ये दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, जातोय चेंडू डॉटच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर 28 धावा, चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या चौथ्या षटकातील. या वेळेला बघा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेला आहे, कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि पकडला जातोय अभिजित याचा झेल. शंकरा मैदानाच्या आत दाखल होतोय. या संघाचा दिशादर्शक, या संघाचा खऱ्या अर्थाने मात्र एक तारणहार म्हणून विनोद परेडकडे पाहिले जात आहे. या मध्ये चोरकस मारण्याचा प्रयत्न अमृत मार्फत, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अमृतला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल
अगदी कॅप्टन विनिंग ही पेस करावी लागेल या मॅच मध्ये. संघ थोडाफार अडचणीमध्ये सापडलाय. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा चेंडू असेल विनोदाचा. ओ याला मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला प्रोटेक्शन आहे, नाही मिळणार धाव. आणि अशा प्रकारे मात्र 4 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 28 धावा. गडी बाद झाले म्हणजे 4. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील, काय होईल, काय घडेल, एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानाच्या डीजेला संधी देऊया. संगणकांना आवाज देतोय. एका बाजूला पायगाव संघाचा संगणक आणि दुसऱ्या बाजूला पांजू संघाचा संगणक. प्लीज या समालोचन कक्षामध्ये. पायगावचा संघाचा संगणक आणि पांजू संघाचा संगणक प्लीज समालोचन कक्षामध्ये या. 5वं षटक घेऊन येतोय मिस्टर केवल येतोय. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय. कडे फलंदाज हर्षद आहे आणि नॉस्टनकडे फलंदाज आहे तो म्हणजे अमृत. पहिला चेंडू केवळ्याचा. यावेळी मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न. डीप एशरा कव्हरला. इथे मात्र शतरक्षक आहे. इथे मात्र किती धावा देऊन जाईल तर 2 धावा पडून पूर्ण केल्यात आणि तिसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि या 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. या 3 धावांची धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 31 आकड्यावर. कुठे ना कुठे घाई गडबड केली होती क्षेत्ररक्षकामार्फत. केवळ येतोय. शेवटच्या षटकामधील पहिला चेंडू त्याने टाकलाय आणि त्या चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेत. स्लॉग वरचं षटक मात्र केवळ यांच्या खांद्यावर जिम्मेदारी सोपवली गेली आहे. ओ याला मात्र बॅटची एज घेतलाय. क्षेत्ररक्षक आले होते शॉट फाईन लेग वरून. झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता मात्र झेल सुटला जातोय. अगदी हाताला ब्रश होऊन चेंडू मात्र धरणी मातेला दान केला जातोय आणि 1 धाव पडून पूर्ण केली जाते. या 1 ने धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 32 आकड्यावर. 32 धावा अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. केवल राईट ओव्हर द विकेटने हर्षद स्वाडी. ओ यार फुल टॉप डिलिव्हरी. त्याला मात्र डीप फाईन लेग पट्ट्या बाहेर फेकले. सीमा रेषा पार येतोय उशिराने षटकार. तर मी विनंती करतोय पांजू संघाचा संगणक, जर तुम्ही आला असाल तर आमच्यापर्यंत नोंदणी करा. पांजू स्पोर्ट पांजू संघाचा कर्णधार. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर समित पाटील यांच्याशी तुम्ही लगेच चर्चा करा. लेट पण थेट षटकार आलाय तर म्हणजे हर्षदच्या बॅट मधनं. या षटकारांची धावसंख्या पुढे फरकली आहे. 38 धावा धावसंख्या. यावेळी मात्र पुन्हा एकदा चोरकस मारण्याचा प्रयत्न. शॉट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूला उचलेल क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा या पडून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 40 आकड्यावर.
हर्षद आतापर्यंत 4 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 12 धावसंख्येवर तो खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला अमृत थोडंफार स्ट्रगल करतोय. चाचपडत तो आतापर्यंत खेळतोय. त्याने 3 चेंडूचा सामना केलाय आणि 1 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय. 4 चेंडू टाकून झालेत. ओ याला मात्र बॅटची एज घेतलाय. चेंडू मात्र लॉंग शॉप रिजनला नाही थांबणार, निघून जाईल सीमा रेषा पार. येतोय चौकार, लकी चौकार. तर लकी चौकार म्हणावं लागेल. अगदी फसुनवगर फाटी मात्र लकी चौकार म्हणावं लागेल. या 4 ने धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 44 आकड्यावर. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. ओ यावेळेस बघा काय चेंडू हाताळला जातोय. अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाजाने आणि चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपात. आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगची समाप्ती झाली, ती म्हणजे 44 आकडा धावसंख्येवर आणि 45 धावांचं टार्गेट असेल जय महाकाल मालजीपाडा या संघासमोर. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस मात्र आपण मायक्रोफोनवर आमंत्रण देऊया मिस्टर अक्षयजीत साटम यांना. चला पांजू संघाचा कर्णधार आला असेल तर पॅव्हलियन बॉक्सची संपर्क साधा. पांजू स्पोर्ट पांजू संघाचा कर्णधार. किशोर चंद्रशेखरे अति प्रतीक्षणं मम. हॅलो, थँक्यू भावेशजी गोंडकर, त्यांचा आवाज आपण ऐकलात. 30 बॉल मध्ये पाहिजे 45चं आव्हान. टॉसला यायचं 2 टीम, पांजू संघ आणि एका साईडला आपण बघतोय पायगाव हा संघ पाहायला मिळतोय. सूरज यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा वरती स्टेजवर. भरपूर मेहनत आहे सूरजची या स्पर्धेमध्ये. सर्व चित्र जे आहेत ना समित दादा पाटील यांनी सूरजकडे दिलेत की सूरज आहेत मुख्य आयोजक या स्पर्धेचे. 5 ओव्हर मॅच असणार आहे. हेड अँड टेल. टॉस केला जातोय आणि टॉस सूरज दाखवू शकतात टॉस, कारण की हेड आणि टेल बनवलं या स्पर्धेमध्ये बघू शकता. हे पाहू शकता टॉस खास फोकस केलं. हेच आहे आमचे समित दादा पाटील. हेड अँड टेल असा हा टॉस. शिवाजी भुरे यांनी हा टॉस. शिवाजी भुरे आपण यायचंय, मला वाटतं स्टेजच्या मागे आहेत. त्यांना विनंती करेन की आमच्या मुख्य VIP डाईसवर येऊन आपण आसनस्थ व्हायचंय. नेहमीच चांगला मैत्री संबंध आहे समित दादा पाटील यांचं. आदिवासी क्रिकेटला सर्वात प्रथम पुढाकार घेणारे व्यक्तिमत्व आहेत. चॅम्पियन क्रिकेटमध्ये देखील अध्यक्ष या अगोदर आपण पाहिले त्यांना. पूर्वीपासून एकनिष्ठ आहे चॅम्पियन क्रिकेटशी आणि त्यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचे. जिंकायला आहे 45चं आव्हान.
आमचे स्कोरर विशाल भोईर अप्रतिम स्कोरिंग करतायत. प्रत्येक स्कोररला आम्ही वेगवेगळी नावं दिलेत. त्यातले आमचे परफ्यूम स्कोरर विशाल भोईर, विशाल दादा मॅन विथ गोल्डन फिंगर आहेत आणि त्यांच्या पेनाची एक वेगळी जादू आहे. रेड पेन आहे, तो विकेट गेल्यावरती त्याचा वापर केला जातो. त्यानंतर ब्लू पेन आहे, तो चौकार षटकारा करता असतो. ग्रीन पेन चा वापर सिंगल डबल करता असा अपडेट, आणि ब्लॅक पेनचा वापर देखील कधी कधी केला जातो. केवल आणि एका साइडला राजू. केवल आणि राजू ही जोडी मैदानाच्या आत. टीम ससून अवघर क्रिकेट क्लब हा संघ आपण बघतोय. चॅम्पियन क्रिकेटमध्ये या संघाची देखील छाप आहे. गेम ऑन करायचंय मैदानाच्या आत. अतिश भोईर आज मला वाटतं मॅचचा आनंद घेण्याकरता आलेत. अंकुश भोईर वेलकम. तुषार असतील आणि संपूर्ण त्यांचा परिवार खास करून मॅचचा आनंद घेण्याकरता आलेत. पांजू ते समर्थक. पहिला बॉल कॅच उडालाय आणि पहिल्याच बॉल वरती जर पाहिलं ना कॅच सुटलाय हेच म्हणावं लागेल. शॉट थर्डमॅनला पहिला जीवनदान म्हणजे क्रिकेटमध्ये मोठी चुकी. कोणताही खेळाडू जाणून बुजून तर चुका करत नसतो, होत असतं. ऍक्शन रिॲक्शन टाइम कमी असतं. कधी कधी पाहिलं तर ऍक्शन रिप्ले पहा. आतमध्ये चेंडू टॉस झाला आणि त्यानंतर हा झेल होणं गरजेचं होतं, परंतु झेल मिळत नाहीये. हुकचा फटका. इंटू द गॅप मधून चौकार. सुनिए भोलेनाथ जी, रहना है हर एक जन्म में मुझे तुम्हारे साथ जी, बचन दीजिए ना 2 बॉल 6 धावा. कभी हमारा हाथ जी. प्रणित देखील मॅचचा आनंद घेतात. चांगला फटका खेळत असताना पुन्हा एकदा होईल. शॉट थर्डमॅनला चेंडू खेळायचा होता. अनेक चाहत्या झाल्यात पांजू संघाचे. वेलकम प्रणित, आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि पांजू संघाला आणि या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. प्रत्येकाने या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात, कारण की आज दिसलं डिसिप्लिन. संघ वेळेवरती आल्यात आणि चांगला मॅच, चांगला क्रिकेट, एक वेगळा लॉट आणि आकर्षित करणाऱ्या प्रत्येक असोसिएशनला ट्रॉफी आहे. ऑफस्टंपवर पिचिंग केलाय. व्हाईट बॉलचा सिग्नल. पंच हितेंद्र भोईर आरामात चांगला डिसिजन ते देत आहेत. 8 धाबा. जसं आपले ललित भोईर सर, हितेंद्र भोईर आपल्याच गावातील पंचांना संधी देत राहा. आणि तेच आपण पाहिलं. त्यानंतर आपले कॉमेंटेटर भावेश वणगा चांगले कॉमेंट्री ते देखील करतात. बाहेरचे कॉमेंट्रेटर आणण्यापेक्षा गावातले आहेत, जो पॅनल आहेत, स्कोरर असतील, कॉमेंटेटर, अंपायर, या सर्वांना संधी दिली पाहिजे प्रत्येकाला. 9 धावा. 4 बॉल 9 धावा. कारण की ऍडजस्टमेंट आपलीच लोक करत असतात आणि तेच आपण पाहिलं या स्पर्धेत.
4 बॉल 9 धावा. डिका स्पोर्ट चांगलं युट्यूब द्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. अपडेट चांगल्या पद्धतीने देत आहेत. स्लॉट मध्ये आला, पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये, घुटना टेकून खेळलाय षटकार. बघा, थँक्यू. आकाशामध्ये चेंडू दाखवणं हीच खरी कॅमेरामॅनची कला असते आणि शेवटपर्यंत बॉल फॉलो असं नाही की नुसतं आहे बसलाय कॅमेरा वर्क करते, तर ते चेंडू दाखवणं फार महत्वाचं असतं. फार कमी चॅनल असतात आणि आमचे अपडेटर सूरज अप्रतिम अपडेट देत आहेत. आणि ज्यावेळी असा अपडेट येतो ना त्यावेळी कॉमेंट्री करायला देखील मजा येते. पुन्हा एकदा यावेळी चिन्मय आहे, चांगली फिल्डिंग करतात. एक वेगळा लुक असतो त्यांचा दरवेळेस, स्टायलिश. धावपळक पुढे येईल 16च्या घरामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत विचार केला ना तर 16 धावा या फलकावरती लगावल्यात. घेऊया एक ब्रेक. ऑन स्क्रीन जर पाहिलं ना तर 16चा आणि रिक्वायर्ड 60.5 चालू असलेला रेट 16चा आहे. पाहिजे आहेत 7.25. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तितकाही अवघड नाही. 7.25 24 बॉल मध्ये 29ची गरज. मॅच सोपा झालाय परंतु टेनिस बॉल क्रिकेट आहे. एखादी ओव्हर 1 रन 2 रनची आली ना तर पुनरागमन होईल टीम ससूनवगरची. आणि 6 बॉल मध्ये 16ची पार्टनरशिप, 266चा स्ट्राईक रेट ही पार्टनरशिप आहे. जीतू आलाय बॉलिंग मार्क वरती. बघूया जीतू कशी गोलंदाजी करेल. टीम ससूनवगर एक जबरदस्त धाटणीचा संघ आहे. या संघामध्ये नेहमीच आपण पाहिलं तर यंगस्टर यांनाच संधी दिली जाते. अनुभवी देवेंद्र म्हात्रे एस्टनच्या मागे. वेलकम देवेंद्रजी, आपलं हार्दिक स्वागत. थोडासा स्टंप वरती मारा केला होता. पाहिलं तर लॉंग लेग स्क्वेअर लेग खाली रिझन आहे. खाली क्षेत्रामध्ये सरळ चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. अप्रतिम स्ट्रोक, चौकार. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या. वाटला नसेल परंतु जो गॅप खेळला ना, बॉडी बॅलन्स पाहिलं तर इझिली फटका खेळला. मनगटामध्ये जान होती आणि बॉडीला रोल दिला होता. बरोबर चौकार आला. ऑफ स्टंपवर ठेवला. ही लेंथ चांगली आहे, ही लाईन चांगली आहे आणि तेच पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 20 धावा पार्टनरशिप 20ची होते. जय महाकाल मालजीपाडा आज खऱ्या अर्थाने महादेवांचा दिवस. बघूया जय महाकाल नाव आहे त्याप्रमाणे काम होईल का. महाशिवरात्रीचा दिवस, उत्सव भरपूर आहे आज. आणि डीजे वादक देखील सातत्याने 30 गाणी लावले, एकही वेगळं सॉन्ग लागलं नाही आज. 21 धावा. हर हर महादेवचा गजर आज होतोय आणि तीच सर्व गाणी आपण ऐकतोय. 45चं आव्हान असताना 21 झाल्या, 24 पाहिजे आहेत. पुढचा बॉल समोर ठेवलाय. ऑन द अप. काय फटका केलाय. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट. षटकार. थँक्यू. काय फटका होता. फेकणा पाहतच राहावा असा हा फटका. ऑन द अप, सिक्सर. 27 धावा या फलकावरती लगावल्यात. इझिली केवळ घरात आहे. मॅच विनर खेळाडू आहे. काय इम्प्रूव्हमेंट केले मागील 3 वर्षामध्ये आणि सातत्याने जय महाकाल मालजीपाड्या संघाने या खेळाडूला संधी दिले.
संधीचं त्यांनी सोनं केलंय, म्हणून आज ऍज अ ओपनर बॅटर म्हणून स्वतःला सिद्ध करतोय. मैदानाच्या आतमध्ये देखील चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा समोर. आता मात्र फील्डला खेळलं जात आहे, इनफिल्डला खेळलंय. मिडॉनच्या वरून लॉंग ऑन रिझन मध्ये आणखीन एक येईल केवल घरत नावाचा ब्रँडेड चौकार. पॉवरफुल बॅटिंग केवल घरत. फायर शॉन. 19 बॉल मध्ये 14. मॅच सोपा झालाय आता बॅटिंग करणाऱ्या संघाकरता. पुन्हा एकदा लॉफ्ट केलेला आहे. आता मात्र चिन्मय आहे डाऊन दी बॉल. चांगला झेल कॅरी केलाय चिन्मयने. शेवटच्या बॉलवरती केवलचा खेळ होईल समाप्त. 2 ओव्हर आणि फलकावरती धावा 31. पहिला विकेट डाऊन. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आता 1 डाऊनला आदेश आलाय. आज समीर राऊत नाही, परंतु या मॅच मध्ये सध्या तरी त्याची कमी जाणवली नाही. समीर राऊत देखील मॅचचा आनंद घेत असावा कदाचित. आदेश पाटील आलाय. येणारे 18 बॉल 14चं हे समीकरण ऑन स्क्रीन हे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. कंपॅरिझनचा विचार केला ना, तेच विचार करत होतो की 16 धावा 1 विकेट होता पहिला बॅटिंग करत असताना टीम ससूनवगर, आणि पहिल्याच 2 ओव्हरमध्ये 31 धावा. एक का डबल म्हणू शकतो धावा झाल्यात. 1 विकेट समान होता, परंतु त्या धावा होत्या ना त्या खूप काही सांगून जातात. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना स्टार्ट झाला नाही आणि 31 धावा दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहतोय. ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक वेगळी शैली आहे पंच हितेंद्र भोईर यांची. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळी छाप. सर्वाधिक मालिकावीर या जुचंद्र नगरीमध्ये काही वेगवेगळा उल्लेख केलाय, परंतु सर्वात जास्त मालिकावीर त्याच्या नावावर आहेत. हा रेकॉर्ड आहे आणि रेकॉर्ड सांगणं गरजेचं आहे. 32 धावा. फुल टॉस बॉल समोर खेळलाय. कडे स्टँड अँड डिलिव्हर करायचं होतं. 1-2 आणि 3. कॅच सुटलाय. चांगला प्रयत्न चिन्मयच्या माध्यमातून. वेगवान चेंडू आला होता. थोडस जर पाहिलं ना ऍक्शन रिप्ले मध्ये हवेत बघा, चेंडू बराच काळ होता, फ्लॅट जाणार होता. चिन्मय आला होता, वेगाने आला होता. चांगले एफर्ट्स हेच म्हणू शकतो आपण. 2 अटेम्प्ट मध्ये हा झेल सुटला. धावपळक 1 ने पुढे आलाय. 33. 17 बॉल मध्ये 12. आता या 12 धावा किती चेंडू मध्ये कंप्लीट होतील हा प्रश्न राहिलाय. पाहिला गेला तर बॅटर फक्त पाहतच राहिला. लोवर फुल टॉस बॉल अगदी वाईड लाईनीच्या आतमध्ये बॉल. जरी लाईनीवरून गेला ना तर नियम चेंज झालेत. आता लाईनीवरून बॉल गेला तरी फेअर डिलिव्हरीच असेल. बाहेरून बॉल गेल्यावरती व्हाईट बॉलचा सिग्नल येऊ शकतो. कमबॅक करावा लागेल. बघा बॉलिंग मार्क वरती करण आहे, एक चांगला गोलंदाज. ससूनवगर संघ या ग्राउंडला नेहमीच ओळखलंय. आता मात्र सॉफ्ट हँडने फक्त दिशा दिली. थर्डमॅन मधून चेंडू निघून जाईल. फिल्डरच्या हातात. 3 क्षेत्ररक्षक बॅकिंगला आल्यात. धावपळक पुढे येईल 2 नी.
35 धावा 35. 45चं आव्हान या मॅच मध्ये पाहिजे आहेत 10. 3 बॉल अजूनही शिल्लक या षटकातील. या 3 बॉल मध्ये 10 येतील की शेवटपर्यंत मॅच राहील. आदेश पाटील आता त्याने केले आक्रमण. चिन्मय आला होता परंतु चिन्मयच्या हाताला स्पर्श करून चेंडू निघून जाते सीमारेषी पार. आदेशच्या बॅट मधून येईल श्रद्धांजली चषक षटकार. बालेंदु कंठे भुजंगा. चार धाब्यांची गरज 14 बॉल मध्ये. 2 बॉल वरती जर मॅच फिनिश झालं तर पराग खुश होतील. थोडासा जर पाहिलं तर आतमध्ये येणारा बॉल चांगला चेंडू. येणारे 13 बॉल 4 ची गरज. 1 बॉल 4 असता तर मॅच कसा झाला असता. आदेशने काही चौकार ठोकला असता का की करणने कमबॅक केला असता. 13-4 ची गरज. शेवटचा बॉल या षटकातील. मोठा फटका चिन्मय आहे त्या ठिकाणी आणि नक्कीच आदेशनी चौकार ठोकला असता. थँक्यू आदेश पाटील. आपण आयोजकांचा वेळ वाचवल्याबद्दल आपला आभारी आहोत. हार्ड लक टीम ससून अवघर देवेंद्र अँड कंपनी आपला आभारी आहोत. या स्पर्धेत आपण सहभाग घेतल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. हँडशेक करायचं आणि त्यानंतर ग्राउंड सोडायचं दोन्ही टीमने. मॅन ऑफ द मॅच गोज टू विनोद. ही इज द मॅन ऑफ द मॅच. चौथी ओव्हर ज्याने टाकली. विकेट घेतल्या 2 आणि 2च धावा दिल्या. इनिंगला पूर्ण ब्रेक लागला. तिकडेच धावा कमी झाल्या कारण की पहिल्या 3 ओव्हर मध्ये 26 धावा होत्या. तिथे 2 आल्या म्हणून विनोद ठरलाय मॅन ऑफ द मॅच. विनोद यायचंय. ससून अवघरचा कॅप्टन आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. या स्पर्धेकरता प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, फलंदाज गोलंदाज मालिकावीर कैलासवासी भावना पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीणदादा कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच द ग्रेट मराठाचे सर्वेसर्वा मोहनदादा पाटील, भावेशजी पुणेकर, उद्योजक चंद्रपाडा, रवी वाघमारे यांच्या वतीने लाईव्हची व्यवस्था कुमार संदेश, इंद्रकुमार पाटील बंटी यांच्याकडून, चंद्रकांतजी पाटील साहेबांकडून भरीव देणगी आर्थिक सहकार्य. या स्पर्धेकरता 5,500चं त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. सर्व देणगीदात्यांचे खूप खूप आभारी आहोत.